थोडं हिंदीमध्ये पण बोला. हिंदीतच बोला. हिंदीत बोलायचं का? लाईव्ह जाणार आहे का? चालू आलंय का लाईव्ह? आपली भाषा कशाची त्यांना कळलं पाहिजे. नाही राहू दे. मराठी बोलायचं. लाईव्ह आहे का? हो लाईव्ह आहे. हे झालंय का चालू लाईव्ह? जे कोण आता लाईव्ह बघत असतील त्यांना दिसतंय का हे लाईव्ह आहे म्हणून? कोणीतरी तिकडनं हातबीत वरती करा ना म्हणजे कळेल. हा करेक्ट, थँक्यू. बर, आता आपण श्रीनगरमध्ये आहोत. श्रीनगरमध्ये आता आपण एका पूर्ण वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये सोशल मीडियावरती, पेपरच्या बातम्यांमध्ये, टी व्हीवरती आपण बघणारं एक वेगळं चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय, वाचतोय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने. पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे. श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथं होते. आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजण आपापल्या राज्यामध्ये, आपापल्या शहरामध्ये पोहोचतील. पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे. केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे. आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की धर्म विचारणं, मारणं, मग इथे नेमकं काय घडलं हे लोकांना कळण्यासाठी, बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं, ती एक अख्खी सगळी कॉन्स्पिरसी होती. आणि त्याच कॉन्स्पिरसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोक पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओव्हरऑलच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे. त्याच्यामुळं आत्ता आपण श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आहोत. या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी 2 किलोमीटर अंतरावरती होते पहलगामपासून. हे सगळेजण आहेत तिकडनं, हे पहलगाममध्येच होते पण जिकडनं ही घटना घडली त्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती होते. आत्ता लाईव्ह येण्याचं कारण असं की प्रत्येकजण अपुऱ्या माहितीनुसार जेव्हा आपापल्या पद्धतीने काहीतरी बोलतोय तेव्हा ॲक्च्युअल तिथं काय घडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काश्मीरचा तरुण आहे त्याची याच्याबद्दलची भावना काय. प्रत्येक काश्मीरीला जो इकडचा माणूस आहे, आम्ही प्रत्येकजण इथे आहे ना, आपली जी लोक आहेत ना, तुम्हाला थोडंसं ऐकताना ऑड वाटेल पण अगदी आपला घरचा माणूस कसा असतो ना, आपल्या घरच्या माणसाला आपण कसे सांभाळतो जीवाच्या आकांताने, त्या आकांताने काश्मीरी माणूस प्रत्येकाला सांभाळतोय. तर हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतला असे आपले पुण्यातलेच सगळे लोक इथं आहेत. यशोदा ट्रॅव्हल्सची ही अख्खी